नमस्कार. तर त्यांनी अशी इकात भेंडी आणलेली सकाळी, तर त्या भेंडीचं कालवण बनवणार आहे. त्याच्यामुळं गाय आधी चपात्या करून घेणार आहे. पाऊस पाणी आलं तर भाकरीचं काम उरकत नाही. चपात्याचं झालं, भाकरीचं झालं, आणि कालवण कसं तरी माणूस करतं. म्हणून मग आधी चपात्या आता पटकेने करून मग कालवण करणार आहे. तर चालले तर आता चपात्या बनवायच्या. दिवसभर आपलं जयंत्याने कोणी बिराड आणायचं, कोणी मेंढरं वळायची, संध्याकाळी आपलं एकत्र जेवायला बसायचं मस्त बाकी. अगदी ताजी ताजीची चांगली तिला धुवून घ्यायची. असं मधून अधून भाजीपाला असल्यावर जरा बरं पडतं कालवणाला. नाहीतर रोजच्या दिवसाला काय शिजवावं आणि काय भिजवावं तेच विचार पडतो. का बाबा आणाय पण नाही गावात, पण त्यांनी आपलं गेलं होतं गावात, दिसली नेमकी ताजी भेंडी, त्याच्यामुळे घेतली. आता आहे ना आपला तवा चुलीवर ठेवलेला आहे. त्या तव्यात मी एवढं शेंगदाणा घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहे. आणि हे खोबरा मी चुलीतच हाराव भाजून घेतलाय. आता त्याने जरा लसूण सोलून दिला, मी मिरच्या पण मोडून घेतल्या, आणि आता भेंडी चिरून घेणार आहे. तर भेंडीचं हे जी बुडक्याची साईड आहे ना ती अशी कापून एकदम अलगद चिरून घ्यायची. भेंडी चिरायला तर लय हलकी असते. अगदी आपलं एक प्रकाराचं भरलेल्या वांग्याचं आपण बनवतो कालवण, तसंच ह्या भेंडीचं पण मी बनवणार आहे भरून. तर तिला भरलेलीच भेंडी म्हणणार का, तर चिरून केल्याच्या नंतर वेगळीच लागते आणि आपण भरून केल्याच्या नंतर वेगळीच लागते. वेगळी लागते म्हणजे चवीत फरक, कारण चिरून बनवल्याच्या नंतर त्याच्या चवीत फरक, आणि असे आपलं भरलेल्या वांग्यासारखं भरून बनवल्याच्या नंतर त्या भेंडीच्या चवीत फरक. तर अगदी लय निबार पण नाही आणि लय कवळी पण नाही, अशी मधमच भेंडी लागते. अशी आपल्याला भरून जर बनवायची म्हणलं तर त्यांनी अगदी मस्तच भेंडी पण आणली. आता मस्त अशी सगळी भेंडी मी चिरून घेतली. मिरच्या आहेत ना आता थोड्याशा तिखट आणि थोड्याशा बिन तिखट. तर अगदी मीठ टाकून वाटायची चांगली बारीक. आम्हाला जेवढं गावापासून किंवा घरापासून असं डोंगराच्या झाडा जंगलाच्या शेजाराला राहीन तेच भारी वाटतं. कारण घरापासून ते गाराच्यानं गावाच्या जवळ असलं ना ते उलट आम्हाला करमत नाही. पण असं डोंगर किंवा झाडी असल्या ठिकाणी राहिलं ना करमून जातं त्या ठिकाणी, आणि एकदम आनंद वेगळाच भेटतो म्हणजे त्या झाडाच्या डोंगराच्या ठिकाणी. आता हे लसूण पण त्या मिरचीत वाटून घेणार आहे. आता शेंगदाणा त्या मिरचीतच वाटून घेणार आहे थोडं थोडं. आता वाटण आपलं सगळं तयार झालंय म्हणायचं. सगळ्या वाटणाचा मी एकजीव करून असा म्हणजे वाटून घेतला. आता आहे ना जरा कढई मी चुलीवर ठेवून घेतली. आता तेल चांगलं गरम झालंय.
आता जे आपण जे वाटण मी वाटलेले ते सगळं ह्याच्यात टाकून घेणार आहे. चांगलं तेल थोडंसं टाकून त्याला मी भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून म्हणलं की भाजूनच म्हणायचं आणि जास्त तेल टाकलं तर मग तळून म्हणायचं. पण थोडंसं तेल टाकलं मी, जास्त नाही टाकलं. तेव्हा थोडंसं तेला आपलं चांगलं त्याला भाजायचं जरा. खाली उतरल्याच्या नंतर आता त्याच्यात मी हळद टाकून घेणार आहे. हळद टाकून चांगलं हलवून घ्यायचं असं. सध्या आता थोडंसं गार करून घ्यायचं. वाटण आपलं घेणार आहे भेंडीत भरून. हे वाटण मी तयार केलंय. आपण जर भाकरी बरं किंवा चपाती बरं जर खाल्लं तर लयच भारी खायला लागणार. एवढा भारी वास येतो याचा. तर असं सगळं मी भरून घेणार आहे ना. आता काय झालंय, मेंढरं आलेले आहेत त्याच्यामुळे कोकऱ्यांचा पण बारक्याला आरोड चाललेला आहे. सगळ्याचेच खांडा आल्या तर आता दिवसच मावळलाय म्हणायचं आता. तर मेंढी पण एक गेली हा, तिला महादी झाली हा. आता मेंढी एवढ्यात येईल. तर 5 मिनिटापूर्वी मेंढी गेली तर ते कोकर लगेच उभं राहायला लागलं. आता माझीचं नाव काढवायचं. माझं नाव आहे ठेवायचं सोना मोना. काहीतरी नाव एकच अर्चना काय नाव ठेवायचं? सांगितलं की बायने सोना मोना. हे पण कोकर लागलं जटायला काय बारक. हे बारकं कोकरं लय मजाची. हे कोकरं लय मजाची. नाही ना, आपली जुनी नाव असतात हौसा खावसा. काय ना साईना पण असतं ना, गोदा राधा नका. नका ते नका म्हणजे तिचा नकोसा झालेला असतो. लय लिकी झाले त्याचं शेवट नाव नकोशी ठेवायचं. म्हणजे त्यांना वाटतं की नाही होणार आता. म्हणजे तिला हौसाने झाली म्हणून तिला हौसा नाव ठेवायचं. एखादी एक लय पोरी ना आपलं पोरच नसली झाली तर मग तिचं एखादी पोर झाली की तिचं नाव हौसा व्हायचं. मग ती हौसाने झाली. होय असं असं आहे का? होय सागर, कसं आहे सागर? होय होय ना सागर. एक हौसा एक नकोसा. सागरच्याकडे कायमच हातामध्ये ट्रॅक्टर. ते अर्चना दुसरी चूल तयार करते. कसं काय मेंढरा चराय गावलं? गावलं की चांगलं. होय काय येता येईन काय दैन नाही काय दे नाही ना. नाही ना. येतानी कसं काय मेंढरा चराय चराय? सरायला चांगलं गावलं होतं. होय सरायला भरपूर ह्यावर पाऊस येतो चाऱ्याचा तोटा नाही. तर बघा आता पाण्या भरपूर एक 5-6 मिनिटापूर्वी मेंढरू येले तर कोकर उभं पण राहायला लागलं. 5 मिनिटं बनायचे रे. हा 5 मिनिट तिथनं काढून इथं आणले. हे असं नाव ठोस करतो ना. नाव मेंढीचं शिळीचं गायचं किंवा जे आपलं रानटी पशु असतील पाळीव पशु असतील त्यांचं हे असं असतं. झालं की 5 मिनिटात लगेच उभं राहणार आणि चालणार. अरे हे 5 न कोकरे सागर सागर घेऊन आईकडं चाललाय. त्या 5 नाही आईने टाकून दिले त्याला. तर मग आता आई त्याला पाहिजे तर बाणायचं पण इकडं आता भेंडी भरून झाली. आता टाकायचं चुलीव परत शिजवायला त्याला. परत अंधार पडन. तवा पण चांगला गरम लय उशीर झाला. तवा पण चुलीवर ठेवलेला. तर तेल टाकून मी घेणार आहे आता. असं गोल तेल टाकायचं जरा. थोडंसं टाकायचं आता तेल, कारण नंतर बी आपल्याला थोडंसं लागणार आहे टाकायला. तेल कडणी लावून घेतल्यानंतर अशी कडणी पहिल्यांदा मी भेंडी ठेवणार आहे. का आता आतमध्ये गेल्याच्या नंतर लगेच ती
तळून निघल. आता आधीच लावून अशी कडे ठेवणार आहे, नंतर मग चालले घसरून लगेच. आता सगळी भेंडी टाकून झाली. आता पहिल्यांदा इथं जी तवा आपला जास्त गरम झालेला आहे त्यामुळे ती साईडला अशी घ्यायची आणि दुसरी मोहर टाकलायची लगेच त्या जागेवर. तर तव्यात अशी म्हणजे सगळी सपरी नाही बसली का तर भेंडी जास्त भांड बारीक असं झालंय. थोडंसं झाकण ठेवून घेणार आहे आता. एकदम बारीक जाळावर हे करून घेणार आहे शिजवून. शिजायचं नाही तिला वेळ जाणार. आणि आता अंधार पण पडायला लागलाय, अगदी जुजू झालंय. आता असं कडने तेल सोडून परत मी अलगद हलवून घ्यायची. कसं काय बापू मेंढरा चराय गावलं? चांगलं गावलं चराय होतं लय बरं. कोणचं बी आवडते पाऊस पाणी पडल्यामुळे काय चालायचं देणार नाही बरं. हा तिकून येतो का तिकून येतो होय. मग काय नुसतं लहान घेवाने द्या ना. मग काय लहान घ्यायचं कसं देणार होतं कोकरं हिकून गाव. कसे मेंढक्याला पण लय गुकणे असते बाबा, म्हणजे शेतकऱ्याची. कारण त्यांना पण गाया म्हशी गुरं असतात आणि मग त्यांना पण चारावं लागतं. तर आपण एकच दिवसाचा पाहुणा असतो. आता कसं आहे मेंढरा पण आपल्याला चारीतच न्यावं लागते रे, नाही का बापू? मग काय हा जाळ जरा बारीक लावल्यावर लगेच हे होतं. बारीकच जाळ लावायचं. जरा कोथिंबीर जरा अजून जरा थोडीशी पलटी करून घ्यायची. आता एकदम हलक्या हाताने हलवायची. थोडंसं परत झाकण ठेवून घ्या ना. 2-3 वेळा चांगली वाफ दिली म्हणजे त्याला. आता थोडासा जाळ वाढवलाय. आता आहे ना जरा वरनं मी कोथिंबीर काळ टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकून परत असं खालीवर थोडंसं हलक्या हाताने हलवूनच घेते. आता भेंडी आपली म्हणजे तयारच झाली आहे. थोडंसं 2 मिनिटं झाकण ठेवून खाली उतारणार आहे. आता आहे ना आपली भरलेली भेंडी तयारच झाली आहे. तर आता मी खाली उतरून मला चिया करायचा अजून मेंढक्यांना. अगदी बाणाने मस्त बाकी मोकळ्या आकाशा खाली भरलेल्या भेंडीचं भाजी बनवली.
मस्त बाकी थोड्या वेळामध्ये आम्ही कोकळे करडं पाजून झालं की मग जेवायला बसू. बसायचं मस्त बाकी जेवायला. आता मेंढरातलं पण काम केलं, कोकरे करडं पाजली, दूध पाणी काढलं. तर आज मस्त बाकी भेंडी आणि त्या सगळं चपात्या. पाऊस म्हणलं दाई ना करेन त्यामुळे चपात्या वाज लवकरच केल्या. पाऊस नव्हतो पारापासून. कोकरे करडं पाजायला टाइम होतो आणि त्यांचं वागवायचं नंतर आपण. मग काय हा मग काय आता ती पण दिवसभर उपाशी असतात, सकाळी पाजलेली असतात त्याच्यावर संध्याकाळीच. गार लागते काय घर लागते होय बापू. हा? आता काय कोकाने माहिती का उकडायला जुळक आहे ना होय ना अजिबात. लोणचं पण वाटते हे कोकणात बनवलेलं लोणचं असं जरा बरं पडतं या. हा आता आलं उरकत ते लोणच्याचं बी. आलंय ना. मग काय आता पण बरं झालं वाटत तिथं जरा. दिवसभर आपलं जयंत्याने कोणी बिराड आणायचं, कोणी मेंढरा वळायची, संध्याकाळी आपलं एकत्र जेवायला बसायचं मस्त बाकी. तर आता बसतो जेवायला. तुम्ही कुठे इथं बसणार हा इथं बरं, बसतो. असं शेतात असू आता. यंदा आहे सुद्धा वाड्या बरंच आहे. तर बसतोय जेवायला जेवायला या. गाड्यांनो भेंडीची भाजी कशी काय झाली? एक नंबर आहे. होय बापू चांगली भाजी झाली. हा आज ते भेंडी बारीक चकल्या करून चिरतात बरं. आज एवढीच भरून केली आणि लय जोरात झाली. वांग भरले भरली. वांग बरीच आहे. हा वांग बरीच. म्हणलं आता रोजच्या बारीक चिरूनची वेगळी चव तुम्हाला आणि आजच्या भाजीची वेगळी चव. सण खाल्यावानी. भेंडीची भाजी कशी काय? मस्त झाली. त्या हाया अशी खाण्यावानी वाटतंय ना. हा तर ह्यो आपल्याला टाकवे गावचे गणेश शिंदे त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिला या वाडा आता येताना. तर ते उन्हावर चार्जिंग होते म्हणजे सौर ऊर्जेसारखे आहे त्याचा प्रकार. तर तो बरा पडतो आम्हाला असा जेवताना. आता उन्हामध्ये ठेवला की ते चार्जिंग होते मग असं तास 2 तास बरा पडतो या. नाही बाय लय बरा, हा कारण त्याचं 4 आयटम येतं. तर असं दाखव ना कसं. जेवढं वाढवेल तेवढं वाढतंय, कमी होईल तेवढं. आता हे जे आहे ना असं 4 येतं. आता हे पहिला, हे दुसरा, हे तिसरा, चौथा आणि 5वा 6वा. 6वा आहे. 7वा. अयो किती आहे? 7व्या पर्यंत. 7वा आहे मग असं झालं का? बघा की बघा आता कर ना. आता हे 0 घेत्या. हा. हे आता पहिला. एक का हा 2 थांबा हा 1 हा 2 3 4 5 6 7. 7वा आहे. आधी मी बनवलं 7वा आहे. 7 फुल आहे. फुल लाईट आहे 7 याला. नाही चपात देऊ का? उद्या सकाळच्या तयारी काही. हा कोकणे वाल आता घालायचं भिजायला. उद्या ठेवायचं बांधून. 2 दिवस ठेवायचा बांधून आणि मग 2 दिवसांनी येतात मोड त्याला. मग झाला बिड्डा तयार. काय झालं दाजीबा? कसा काय कोकणात बिरडा लागतो? बेटा कोकणातल्या वाळाची चवच निराळी असते. आता तर ते उगावलेला कसला हो बिरडा वावरात. याला खाला लयच भारी लागल्या. सारे खाला होता. आता हे वाल जी येते नुसतं चालताच कोंब येणार आता याला. आता दिशी भरलं. काय मी पण होतो खायला. नाही मी पण होतो ह्याच्यापाशी रामदास खाया भेंडी मस्त बघित झाली रे. होय राजीबा. त्या 1 दिवस केली तुम्ही म्हणलं तिखट नाही ना.
आता वाज तिखट मिरच्या घातलेल्या आहेत. दोन्ही पण मिरच्या होत्या, ह्या निम्या आणि त्या निम्या होता. होय अर्चना बरी झाली का भेंडी? हा झाली ना, हा झाली गे. होय. चुलीवर दूध पण आता तापते. तर चाललंय बायांचं पण मस्त बाकी जेवण. आपण बारीक चिरून करतो त्याच्यापासून सरस लागते जरा. हा बारीक चिरून बनवतो ना हा त्याच्यापासून ही मस्त लागते खायला. चिरा बी काय तारच नसून झाला तिला. चिरा लागत होते एकदा म्हणे. उभी चिरायचे म्हणलं ते नीट चिरले पाहिजे गेले पाहिजे ना, नाही तर लगेच नाही. पण ते मस्त झाली अर्चना भेंडी. हा मस्त झाली.